नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। यावेळी आपण पवित्र पोर्टल अपडेट बघणार आहोत शिक्षक भरती 2022 संदर्भात। तर महत्त्वाचा मुद्दा, आचारसंहितेत शिक्षक भरती चालू राहणार आहे की नाही आणि आयुक्त निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन आणि ती आपल्याला परवानगी मिळून भरती बदलचे बाकी राऊंड होतील का, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा। चला, आपल्या चॅनलवर आपल्या क्लासमध्ये इतर बॅचेससुद्धा सुरू झालेले आहे। त्याच्यामध्ये TET शिक्षक पात्रता परीक्षा 2024 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हा कोर्स तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये मिळणार आहे आणि CTET हा कोर्ससुद्धा 999 रुपयामध्ये। त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2024 थर्ड टेट हा 15,000 रुपयाचा कोर्स फक्त 1199 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे। सोबतच एक मोठी पोलीस भरती आता चालू आहे, तर तो कोर्ससुद्धा तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये मिळत आहे। ह्याच्यात तुम्हाला काय काय मिळेल, संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। सोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे TIT 2024 थर्ड टेट जे प्रस्तावित आहे 5 एप्रिलला, त्याचं वेळापत्रक रोडमॅप कोर्टात सादर होणार आहे। तिचा सिलेबस जरी संपूर्ण बदलला तरी याच फीजमध्ये तो संपूर्ण सिलेबस, तुम्हाला जो नवीन सिलेबस आहे याच फीजमध्ये बॅच पूर्ण अपडेट मिळेल। ठीक आहे, चला तर आता बघा, जे आपल्यासोबत वादा केला होता, कमिटमेंट होती, इन द फर्स्ट फेज बिफोर जून 2023 वी विल रिक्रूट, लक्षात घ्या, 34,000 टीचर्स, द TIT टाइम टेबल विल नॉट बी चेंज्ड। हे असं आपल्या काय म्हणून सांगा सूरज मांढरे माननीय आयुक्त स्टेट एज्युकेशन कमिशनर हे बोलले होते। ठीक आहे, तर आजही ते त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला असं दिसतं की भरती पूर्ण करण्यासाठी ते खरोखरच सकारात्मक आहेत, असं आपल्याला त्यांच्या बोलण्यावरून पाहायला मिळतं। पण तरीही इथे काय म्हणू तर इलेक्शन आलेले आहे, आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेमुळे समुपदेशन म्हणजे ज्यांची नावे यादीमध्ये आहे तर त्यांचीसुद्धा प्रक्रिया काय स्थगित झालेली आहे। पण आता जे लागलेले विद्यार्थी आहेत, मला एक सांगायचं आहे की ते सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत। आता खूप साऱ्या कमेंट्स आहे, त्यांचे आलेले कॉल्स आहे, या ठिकाणी मी टाकू शकत नाही, पण तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। ज्यांची नावे यादीमध्ये आहे ते 100% काय म्हणून सांगा नोकरीला लागलेले आहात, तर फक्त आता वाट पाहणे हा मुद्दा त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यातही आयुक्तांसोबत जे बोलणं सुरू आहे, म्हणजे बरेच विद्यार्थ्यांनी आयुक्तांना मेल केलेले आहे की निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घ्या आणि परवानगी घेऊन या गोष्टी पूर्ण करा। शिक्षक भरतीचा नंतरचा म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू म्हणा, कन्व्हर्जन म्हणा, त्याच्यानंतर हे जी प्रक्रिया आहे म्हणजे नियुक्तीची, समुपदेशनाची, ही प्रक्रिया कंटिन्यू करा। तर त्यासाठी आपले आयुक्तसुद्धा सकारात्मक आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। बघा, आता इथे काय म्हणून सांगा, बऱ्याच काही गोष्टी आहे आपण इथे बघत असताना इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयुक्तांना जे मॅसेजेस केले आणि ज्या मॅसेजेसला आयुक्तांनी, महत्त्वाचं म्हणजे की त्यांचा जो प्रतिसाद होता, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी, मी स्वतः आयुक्तांना मॅसेजेस केले आणि त्याच्यामध्ये त्यांना हे सांगितलं की आचारसंहितेदरम्यान, लक्षात घ्या, आचारसंहितेदरम्यान शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती कृपया सुरू ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची म्हणजे विशेष परवानगी घ्यावी लागते। आता हे कम्प्लिटली बंद ठेवता येणार नाही, या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे, फक्त नवीन जाहिराती देता येत नाही। आणि आपल्या शिक्षक भरतीची जाहिरात झालेली आहे, फॉर्म भरून घेतलेले, परीक्षा झालेली आहे, त्याच्यामध्ये एक फेज म्हणजे काय म्हणू तर शिक्षक भरतीची पूर्णसुद्धा झालेली आहे आणि ती प्रोसेसमध्ये आहे। त्याच्यामुळे ही गोष्ट नवीन नाही आहे, हे पहिल्यांदा डोक्यात घ्या। त्याच्यामुळे काय म्हणून सांगा, आपण समजा आपले माननीय आयुक्त आपल्या महाराष्ट्राचे, त्यांनी जर समजा म्हणजे काय म्हणू तर निवडणूक आयोगाकडे त्यांनी जर परमिशन मागितली, विशेष परमिशन मागितली, परवानगी मिळाली यांना, तर ही प्रक्रिया पुढे कंटिन्यू होऊ शकते, हा महत्त्वाचा मुद्दा। म्हणून मला असंही या ठिकाणी सांगायचं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी वर्गांनी त्यांना मेल करा आणि त्यांना सांगा की आचारसंहितेमध्ये सुद्धा शिक्षक भरतीची प्रक्रिया
सुरू ठेवावी, यासाठी तुम्ही म्हणजे तुम्हाला नम्र विनंती आहे की ही प्रक्रिया इथे कुठेही खंडित स्थगित न होऊ देता ती सुरू ठेवावी, ह्यासाठी निवडणूक आयोगाकडे परमिशन मागावी, यासाठी तुम्ही त्यांना एक विनंती अर्जाचा मेल त्या संदर्भात एक सनदशीर मार्गाने एक काय विनयशील भाषेने त्यांना सांगणं, म्हणजे जेणेकरून आयुक्तांनासुद्धा त्या गोष्टी करायला थोडंसं बळ मिळेल आणि ते सुद्धा नेटाने त्या गोष्टी करतील, असं मला विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आता आम्ही जेवढ्या लोकांनी मेल केले आयुक्तांना, जेवढ्यांना व्हॉट्सॲपवर काय म्हणून सांगा मेसेजेस केले, तर त्या मेसेजेसला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद इथे दाखवला आहे. सकारात्मक प्रतिसाद त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक सांगायचा आहे की आपल्या शिक्षक भरतीची जी प्रोसेस आहे, लक्षात घ्या, आपल्या शिक्षक भरती जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, ती म्हणजे नवी जाहिरात नसल्या कारणाने आणि याच्या आधीच म्हणजे सर केव्हा तर आचारसंहितेच्या आधीच या गोष्टी जाहिरात झाल्या, पेपर झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे ही प्रक्रिया जर विशेष परवानगी निवडणूक आयोगाने आपल्याला जर दिली तर ती भरती कंटिन्यू आचारसंहितेदरम्यानसुद्धा राहू शकते. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जर समजा आपल्याला निवडणूक आयोगाने जर विशेष परमिशन दिली, तर उरलेला समजा विदाऊट म्हणा, विथ इंटरव्ह्यू म्हणा, हे जे राऊंड आहे आणि त्याच्यानंतर या राऊंडची प्रतीक्षा करत असणारी जे शेकडो आपला विद्यार्थी वर्ग आहे, तर हा शेकडो विद्यार्थी वर्ग आणि जे आता काही लोक टेन्शनमध्ये येऊन आहे की यादीमध्ये नाव तर आहे बाबा, पण आता समुपदेशन झालेलं नाही आहे, आमचं काय होईल, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आहे, मेसेजेस आहे की सर माझं नाव आहे, मी लागेल की नाही. तर निश्चिंत राहा, बघा त्या म्हणजे लेवलवर प्रयत्नसुद्धा सुरू आहे, तर त्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या. आणि अशा सेकंड राऊंड किंवा 1-2 मार्काने जे लोक मागे आहे, मग विथ इंटरव्ह्यू, ज्यांची विथ इंटरव्ह्यूची तयारी आहे, या सगळ्यांना दिलासा मिळावा, या सगळ्यांना त्यांच्या मनासारखं व्हावं, ह्यासाठी आपल्या सर्वांना आयुक्ताकडे एक सकारात्मक प्रयत्न त्यांना आपण म्हणजे तुम्ही निवडणूक आयोगाची परमिशन घ्या, ह्यासाठी एक म्हणजे विनयशील भाषेमध्ये त्यांना अर्ज, त्यांना मेसेजेस करून त्यांना असं म्हणजे ते सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत आहे, पण त्यांनाही त्याची आम्ही म्हणजे किती टेन्शनमध्ये आहोत. विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल तुम्हाला सांगतो यादीमध्ये नावं असूनसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना झोप येत नाही आहे, हे लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी प्रकर्षानं आपल्या आयुक्तांच्या लक्षात आणून देणं जरुरी आहे. आणि आयुक्त कोणाच्या लक्षात आणून देईल, तर आपण पुढे आयुक्त कोणाच्या, तर निवडणूक आयोगाला तशा प्रकारचं पत्र पाठवेल आणि आम्ही भरती प्रक्रियेदरम्यान म्हणजे आचारसंहिते प्रक्रियेदरम्यान आम्ही सुरू ठेवावी. आपल्याला जर परमिशन मिळाली तर बराच मोठा विद्यार्थी वर्ग यांचं टेन्शन कमी होईल, हे लोक पॅनिक होणार नाही, तर हे लक्षात घ्या. तर आयुक्त सकारात्मक आहे, पण तरीही आयुक्तांच्या कामाची गती वाढावी, आयुक्तांच्या कामाचा वेग वाढावा, ह्यासाठी आपण आयुक्तांना की कृपया आयुक्त साहेब परमिशन घ्या, परवानगी घ्या आणि भरती प्रक्रिया चालू ठेवा, अशा आशयाचे मेसेजेस म्हणा, त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा ईमेल म्हणा, आपण त्यांना करणं जरुरी आहे. आणि त्यानंतर काय म्हणून सांगा थोडासा म्हणजे आता जे विद्यार्थी आता ही झाली पुढची प्रक्रिया, म्हणजे आयोग आपल्याला परमिशन देईल नाही देईल, तर हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी सोडून द्या. पण मला एक गोष्ट पुन्हा सांगायची आहे की आपलं नाव यादीमध्ये आहे किंवा आपण 1-2 मार्कानं कमी आहो, तर एक पेशन्स ठेवा, एक धैर्य ठेवा. म्हणजे आपण शिक्षक आहो, एखाद्या बाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण एक धीरानं संकटाला तोंड देण्यासाठी उभं असणं जरुरी आहे. बऱ्याच महिला फोन करतात, रडतात, बरेच काय म्हणून सांगा 35-40शीतली युवक म्हणजे फोन करतात, फोनवर रडतात. मला हे सांगायचं आहे की दादा, सामान्य परिस्थितीमध्ये आपण सगळेजण सामान्यच असतो, पण जेव्हा असामान्य परिस्थिती आपल्यासमोर उभी राहत असते, तर तेव्हा त्या परिस्थितीला आपण अत्यंत धीरानं तोंड देणं हे फार गरजेचं असतं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यामुळे जी आता समजा सामान्य परिस्थिती नाही आहे, असामान्य परिस्थिती आपल्यासमोर उद्भवली आहे, नाव यादीमध्ये आहे, आपल्यासोबतच्या लोक एकाच वेळी परीक्षा झाली, एकाच वेळा सर्व गोष्टी झाल्या, काही लोकांना जॉईनिंग मिळाली, काही लोकांचे काय सांगा महिनाभराने पगार त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, मग आमच्याशी असं का घडत नाही आहे. तर काही वेळेस होतात मागे पुढे काही गोष्टी आयुष्यामध्ये, जे इतरांसोबत घडलं तसंच आपल्यासोबत घडावं हे काही म्हणजे काय म्हणून सांगा जरुरी नाही, आवश्यक नाही. तर ते घडण्यासाठी आपण काय प्रयत्न करावे, जसं आता आपण बोललो की आयुक्तांकडे आपण पाठपुरावा करू. आयुक्त कुणाकडे पाठपुरावा करतील, निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करतील. निवडणूक आयोग ज्या गोष्टी नियमात बसत असेल किंवा निवडणूक आयोगाने समजा सकारात्मक प्रतिसाद देऊन
आणि आयुक्तांच्या अर्जाला म्हणजे काय म्हणून सांगा सकारात्मक प्रतिसाद देऊन भरती सुरू ठेवण्यासाठी जर परवानगी दिली तर ह्या सगळ्या गोष्टी जशा पाहिजे तशा घडून येणारच आहे. पण समजा नाही घडल्या तरी मला सांगायचं आहे की आपला पाठपुरावा कायम ठेवून सकारात्मक मार्गाने प्रयत्न कायम ठेवून नक्कीच एक धैर्य आपल्या अंगी बाणवून आपण त्या दिवसाची वाट पाहणं जरुरी आहे असं मला वाटते. कृपया भरतीसंबंधी जे काही मुद्दे आहेत ते आपण परत नंतरच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊया. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा. लाईक तुम्ही फार कमी लोक करता, वाईट वाटतं. हजारो लोक काय म्हणून सांगा व्हिडिओ बघतात आणि खूप कमी लोक लाईक करतात. लाईक केल्याने आपलं काही जात नसते. व्हिडिओ खूप साऱ्या लोकांना यूट्यूब रिकमेंड करत असते. म्हणून मित्रांनो एक विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा. धन्यवाद.